या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण हे सुरक्षासाठी आपले काम करत आहेत. काय सांगाल दादा? नमस्कार, आम्ही IRB इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे इथं रोड सेफ्टीसाठी आलेले आहेत. जनसमुदाय जो सध्या शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे त्याच्यानिमित्त भाविक भक्तांची सेफ्टीसाठी आम्ही आमच्या कंपनीतर्फे आम्ही रोड सेफ्टी देण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आल्यापासून पूर्ण पाणी जे वर ओसरलेलं होतं ते पूर्ण खाली कमी होण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि होता होईल तेवढं आम्ही कोशिश करत आहोत की रोड सेफ्टी देऊन जनसामान्य लोकांना की अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बरं, पाण्याची पातळी आता कमी झाली का वाढलेली आहे? एकदम कमी झालेली आहे. पाण्याची पातळी लेवल पूर्ण कमी झालेली आहे. मग किती होता तरी एक तासापूर्वी? एक तास 2 तासापूर्वी जी पाण्याची पातळी होती ती रोड पूर्ण जो आमचा सर्व्हिस रोड आहे तो पूर्ण भरलेला होता. आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण रोड क्लीन होत आलेला आहे. आणि आम्ही रात्रभर सेफ्टी देण्यासाठी भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. बरोबर आहे, कारण शारदीय नवरात्र उत्सव देखील सुरू आहे. याच मार्गावरती अनेक भाविक भक्त कर्नाटक असू द्या, महाराष्ट्रातील असू द्या, ये जा करत असतात. आपल्या आईचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा परतीचं भूमिका घेत असतात. परंतु तुम्ही मगाशी जरी पाहायला गेलं तरी 1 तासापूर्वी हा जो रोड आहे तो पूर्ण पाण्याने पातळी अर्थात पातळी भरली होती. आणि ह्या ठिकाणी अनेक यांच्यातर्फे सेवा देण्याचं काम अर्थात सुरक्षासाठी प्रयत्न चालू आहेत. मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, जनदर्पण न्यूज चॅनेल, सोलापूर.